नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना मेडिकल ॲडमिशनच्या संदर्भाने परिपूर्ण मार्गदर्शन केलं जातं. आपण बऱ्याचदा व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती पोस्ट करतो, परंतु आपला मूळ जो काम आहे ते म्हणजे पालकांच्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशनपासून त्यांचे ॲडमिशन करून देण्याचं काम आपण करतो. यासाठी आपलं छत्रपती संभाजीनगरला रितसर ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष मी तुम्हाला उपलब्ध असतो. हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की अनेक विद्यार्थी व पालकांचे मला दिवसभर फोन असतात. वेगवेगळ्या ॲडमिशनच्या संदर्भाने त्यांची इन्क्वायरी ते करत असतात, परंतु नुसती माहिती घेऊन किंवा इन्क्वायरी करून ॲडमिशन हे मार्गी लागत नाही. त्यासाठी रितसर प्रक्रिया करावी लागते. रजिस्ट्रेशन प्रोसेस असेल, व्हेरिफिकेशन असेल किंवा कोणत्याही प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं त्यातले जे काय बारकावे आहेत ते आपल्याला माहिती असणं फार आवश्यक आहे. त्यामुळं आज या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये जे ॲडमिशन प्रोसेस होते, विशेषतः BMAच्या संदर्भानं, तर ती माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचं BMAचं स्वप्न आहे जे की महाराष्ट्रात पूर्ण होऊ शकत नाही आहे, अशा मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बघा, खूप सारे विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे गुण कमी आहेत. कुणाला 125 मार्क आहे, कुणाला 130 मार्क आहे, कुणी क्वालिफाय पण झालेलं नाही आहे. समजा ओपन कॅटेगरीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आज 144 आहे, परंतु एखाद्याला 120च मार्क आहे. तर मग याचं BMSला ॲडमिशन होऊ शकतं का? तर याचं उत्तर आहे हो. आता तुम्ही म्हणाल कसं? आता तर सध्या 144चा कट ऑफ आहे, मग 120वाल्याचं ॲडमिशन कसं होईल? तर विद्यार्थी मित्रांनो, NCISM दरवर्षी आयुष कोर्सेसच्या संदर्भानं, म्हणजे त्याच्यामध्ये BMS आलं, BHMS आलं, BUMS आलं, या संदर्भाने क्वालिफाईंग क्रायटेरिया दरवर्षी रिड्यूस केला जातो. मागच्या वर्षी तो समजा 162 होता ओपन कॅटेगरीच्या संदर्भानं, तर तो 122 झाला होता. म्हणजे ओपनचा 122वाला कोणत्या कॅटेगरीचा मुलगा 122 मार्क्स असेल तर त्याला बाहेर राज्यात जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झाला. यावर्षी काय क्वालिफाईंग क्रायटेरिया ओपनचा तो 144 आहे. आमची जी काय माहिती आहे तो 35% रिड्यूस झाला. तर साधारण 104 मार्कापर्यंत वगैरेची जे मुलं आहेत ते बाहेरच्या राज्यातल्या ॲडमिशनसाठी पात्र होणार आहेत. मग आता एखाद्याला 120 मार्क आहे, 125 मार्क आहे, त्याला बाहेरच्या राज्यात BMSसाठी ॲडमिशनला जाता येईल का? तर याचं उत्तर आहे हो. कधी जाता येईल? जर तो विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असेल तर त्याला आत्ताच 3ऱ्या राऊंडमध्ये UPसाठी जाता येईल. आणि कर्नाटक किंवा MP साठी जर जायचं असेल तर त्याला आता हा AA CCCचा ऑलरेडी 3रा राऊंड पूर्ण झालेला आहे. तर आता कट ऑफ रिड्यूस होणार आणि त्या माध्यमातून जे जे काय राऊंड बाहेरच्या राज्यात उपलब्ध आहे तर त्या राऊंडमध्ये त्यांना जाता येतं. आता विद्यार्थी क्वालिफाय झाला म्हणजे ॲडमिशन मिळतं का? तर याचं उत्तर आहे नाही. विशेषतः MP असेल किंवा कर्नाटकात असेल तर या मार्कावर अलॉटमेंट येणार नाही. म्हणजे काय होईल? तुमचं राऊंड हे स्पॉट राऊंड, ज्याला CLC राऊंड म्हणतात, कॉलेज लेवल राऊंड म्हणतात, विशेषतः तो कर्नाटकामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये कंडक्ट होतो आणि MP तो यावर्षी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेजला तो त्या ठिकाणी कंडक्ट होईल अशी माहिती उपलब्ध आहे. सो ज्या ज्या मुलांना कमी गुण आहेत परंतु ज्यांना BMAचं स्वप्न आहे तर ते स्वप्न 100% पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही घेतो. असं कुणी आहे का की जी संपूर्ण ॲडमिशनची जबाबदारी घेऊ शकतील? तर आम्ही ती घेतो. मागच्या वर्षीसुद्धा आम्ही अनेक मुलांचे कमी गुण असतानासुद्धा ॲडमिशन्स केलेले आहेत. मागच्या वर्षीचं जाऊ द्या, यावर्षीसुद्धा आजच मला त्या पालकांचा फोन आलेला. मी नाव पण सांगतो, कुणाल पाटील म्हणून विद्यार्थी होता, 125 गुण होते आणि त्यांचा फोन कशाला होता? सर, विदाऊट अडथळा, विना अडथळा सर्व आमची प्रक्रिया व्यवस्थित पार पडली, तुमचे धन्यवाद, आभार. संभाजीनगरचेच पालक आहेत, प्रत्यक्ष मला येऊन भेटलेले, माझी फीस दिलेली, मी त्यांचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया केलेली आणि त्यांचं ॲडमिशन आता UPमध्ये झालं. त्याच्यासोबत आपण ऑलरेडी विद्यार्थी दुसरा एक लागलेला, तिथं ऑलरेडी आपले सिनियर विद्यार्थी आहेत. म्हणजे काय झालं? कमी गुण होता परंतु पालकांनी निर्णय घेतला, विश्वास ठेवला, रितसर फीस भरून जॉईन झाले. त्यांची आम्ही रितसर प्रक्रिया केली, सगळे रजिस्टर्ड डॉक्युमेंट त्यांना प्रोव्हाइड केले आणि त्यांची ॲडमिशन प्रक्रिया मार्गी लागली. आता तुम्ही म्हणाले 125 मार्काचा गुणाचा विद्यार्थी कसा लागला? तर 2 प्रकारचा कोटा असतो, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही महाराष्ट्राचे पण व्हिडिओ पाहिले असतील. एक असतो AIQ कोटा 15%, दुसरा 85%. तर त्या मुलांचे रजिस्ट्रेशन आपण AIQ कोट्यातनं केले आणि लगेचच त्यांची ॲडमिशन प्रक्रिया आपण मार्गी लावली.
अजून आमचे काही विद्यार्थी राहिलेले आहेत, अर्थात त्यांच्याकडे डॉक्युमेंटची पूर्तता नव्हती, पण ते येणाऱ्या काळामध्ये लागून जातील. सो या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे, आम्ही तुम्हाला सेवा द्यायला बांधील आहोत. त्यासाठी आम्ही रितसर फीस चार्ज करतो, काही लपून नाही, परंतु आम्ही ॲडमिशनची जबाबदारी घेतो. ॲडमिशनचे बारकावे आम्हाला माहिती आहे. नुसतं व्हिडिओ बनवणं हा आमचा धंदा नाही. व्हिडिओ यासाठी बनवावे लागतात की अनेक विद्यार्थी पालक हे विचारत असतात नेमकं आता हे ॲडमिशन कसं मार्गी लावायचं, तर त्यांच्यापर्यंत आमची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचते. म्हणून आपण वेगवेगळ्या वेळेत टाईम टू टाईम हे व्हिडिओ पोस्ट करतो. यामधनं विद्यार्थी पालकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचते आणि मग जे येतं बरेचसे विद्यार्थी पालकांचे निर्णय होतात. आता काही विद्यार्थ्यांना पालकांना असं वाटतं आपण 100-150 किलोमीटर संभाजीनगरपासून दूर राहतो, तुम्हाला फक्त मला भेटायसाठी एकदाच यायचं आहे, मी काय वारंवार तुम्हाला बोलवणार नाही. एकदा तुम्ही मला भेटले, मी नेमकं कुठे बसतो, माझं ऑफिस कुठे आहे, तुम्ही मला फीस देणार आहात, तर अननोन व्यक्तीला तुम्ही डायरेक्टली नुसतं व्हिडिओ पाहून फीस द्यावी हे माझंही मत नाही. अर्थात महाराष्ट्रामध्ये इतके ॲडमिशन्स मी केलेले आहेत, अनेक विद्यार्थी पालक मला न भेटताही पैसे देतात, त्यांचे ॲडमिशन्स पण झालेले आहेत, असे अनेक अनुभव आहेत. परंतु तरी ज्या ज्या विद्यार्थी पालकांना असं वाटतं की आपल्या मुलीचं ॲडमिशन यावर्षी मार्गी लावायचं आहे, तर तुम्ही एकदा मला भेटायला या. छत्रपती संभाजीनगरला आपलं ऑफिस आहे, स्वतःचं ऑफिस आहे, भाड्याचं नाही, रेंटेड नाही, आणि ऑलमोस्ट 2 CR प्लस आपल्या ऑफिसची कॉस्ट आहे. हे का सांगतोय मी, पालकांची फसवणूक काही ठिकाणी झालेली असते. अनेक असे पालक आहेत की ज्यांचे पैसे बुडालेले असतात. माझ्याकडे यावर्षी अगदी सुरुवातीला प्रणय जोशी नावाच्या मुलाचं मी ॲडमिशन केलं कर्नाटकामध्ये. त्याची 2023ला 5 लाख रुपयाची फसवणूक झाली. कॉलेजच्या गेटच्या बाहेर रतलाम या ठिकाणी MP हेच चेअरमॅन आहेत, म्हणून यांच्याकडे पैसे द्या म्हणून 5 लाख रुपये त्यांनी दिले. संबंधित जो काय कन्सल्टंट आहे तो माझ्याही माहितीतला आहे, तो MP आहे, खूप स्वतःच्या फुशारक्या मारतो, परंतु त्याने ते पैसे त्या बालकांना अजूनही दिले नाही. 2023चं ॲडमिशन 2024 वाया गेलं. 2025ला सुरुवातीलाच ते माझ्याकडे आले. अर्थात त्यांचा अनुभव फार खतरनाक होता, त्यामुळे त्यांनी माझ्याकडे भरपूर विचारणा केली, मी त्यांचं समाधान केलं आणि त्याच्यानंतर त्यांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया झाली. रितसर त्यांचं ॲडमिशन पण झालं अगदी सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, एकदा तुम्हाला तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी त्रास घ्यावा लागेल, एकदा तुम्हाला माझ्यापर्यंत यावं लागेल. इतकी जबाबदारी कोण घेतो? अर्थात मी पैसे घेतो, काही डाऊट नाही, त्यात माझा व्यवसाय आहे, परंतु काम करून देण्याची जबाबदारी घेण्याची डेअरिंग सगळ्यांमध्ये नाही. आम्ही आता 2018पासून या प्रक्रियेत आहोत. आम्ही आतापर्यंत अनेक ॲडमिशन्स केले आहेत, बाहेरच्या राज्यात केले आहेत, महाराष्ट्रात केले आहेत. फसवणूक कुठे होते? ज्याचं कुठेही ऑफिस नाही आहे, ज्याचं मोबाईलवरच ऑफिस आहे, जो म्हणतो आत्ता मला 25,000 रुपये टाका, माझं तसं म्हणणंच नाही आहे. तुम्ही इथपर्यंत या, मी तुम्हाला वेगवेगळ्या राज्यामध्ये काय काय बजेट असू शकतं, पहिल्या वर्षी साधारण किती पैसे लागतील, हॉस्टेल मेसचे साधारण किती खर्च असू शकतात, तुमचं ओव्हरऑल 5.5 वर्षाचं बजेट किती जाईल हे समजून सांगतो आणि माझी फीससुद्धा सांगतो. काही लपून नाही. आमच्या ॲडमिशन फॉर्मवरसुद्धा महाराष्ट्राच्या मॅनेजमेंट कोट्याला आम्ही किती पैसे घेतो, बाहेरच्या राज्यातल्या ॲडमिशनला किती पैसे घेतो लिहिलेलं आहे. ॲडमिशन नाही झालं तर पैसे किती परत दिले जातील याचासुद्धा उल्लेख आहे. म्हणजे लपून काहीच नाही, जे आहे ते स्पष्ट आहे. हे एवढं सगळं सांगायचं कारण का, अनेक पालकांचे फोन येतात, मेसेज येतात, व्हिडिओ काही लोकांचे मेसेज येतात, सर इकडं करायच्यात काय होईल, तिकडं करायच्यात काय होईल. नुसतं मेसेजवर चर्चा करून किंवा फोनवर चर्चा करून पालक निर्णयापर्यंत येऊ शकत नाही, हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. आणि जर तुम्ही माझ्यापर्यंत आले आणि माझ्याकडून सगळी माहिती समजून घेतली तर तुमच्या लक्षात येईल की बाहेर मार्केटमध्ये जे काय फीसची चर्चा आहे त्यापेक्षाही बऱ्याचदा काही ठिकाणी माझ्याकडून कमी फीसमध्ये ॲडमिशन होतं आणि परत खात्रीशीर होतं. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या लेकराच्या भविष्यासाठी एक दिवस काढायला काहीच हरकत नाही. आम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणजे अगदी महाराष्ट्र सेंट्रली लोकेटेड आहे. कुठूनही महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरला यायचं तर 6 तासाच्या 7 तासाच्या वरती वेळ लागू शकत नाही. अगदी सातारा, सांगली, सोलापूर, सोलापूर तर फार जवळ होईल, कोल्हापूरच्या वगैरे पालकांना कदाचित जास्त वेळ लागेल. परंतु मी अगदी अभिमानानं सांगतो, यावर्षी आपल्याकडं गडचिरोलीचं सुद्धा ॲडमिशन होतं, भंडाऱ्याचं होतं, गोंदियाचं पण होतं आणि मुंबईचे पण पालक आहे. आत्ता मी हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी माझेच पालक आहेत, ऋषिकेश राठोड, त्यांचा फोन घेतला, ते उद्या परवा मुलाला माझ्याकडे पाठवत आहे UPच्या ॲडमिशनसाठी, BAMSच्या. थोडक्यात सांगायचं काय आहे, अंतर हे मॅटर नाही आहे. एकदा तुम्ही आले, प्रक्रिया समजून घेतली तर पुढचं काम सोपं होतं. तुम्हाला नेमकी प्रोसेस माहिती असेल
तर तुम्ही बिंदास्त राहता। आणि मी जेव्हा तुम्हाला सांगतो की मी ॲडमिशनची जबाबदारी घेतो आहे तर छोटं नसतं, एक ॲडमिशन करायला माणूस परेशान असतो। आम्ही एवढ्या ॲडमिशनची जबाबदारी घेतो ते कशाच्या आधारे, तर आमचा अनुभव आहे, आम्ही एवढे ॲडमिशन्स ऑलरेडी केलेले आहेत। ॲडमिशन करणं हाच आपला मूळ व्यवसाय आहे, व्हिडिओ बनवणं हा दुय्यम व्यवसाय आहे। काही लोकांचं फक्त व्हिडिओ बनवण्याचं काम आहे, व्हिडिओ बनवणं, पोस्ट करणं, मग त्यातून व्ह्यूज येतात, सनसनाटी व्हिडिओ बनवणं, म्हणजे त्याच्यामुळं खूप व्ह्यूज येतील आणि त्यातून त्यांना पैसे मिळतील। माझं ते कामच नाही आहे। माझं काम आहे पालक विद्यार्थ्यांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवणं, योग्य ते अपडेट्स पोहोचवणं आणि त्यांची प्रक्रिया करून देणं। अर्थात पालकांकडून मी माझी फीस घेत असतो, त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून मला भरपूर पैसे मिळावेत वगैरे हे माझं टार्गेट कधीही नव्हतं। तुम्ही कधीही मागच्या 4-5 वर्षापूर्वीचे जरी जाऊन व्हिडिओ पाहिले तुम्ही, तरी माझे व्हिडिओ तेव्हाही तसेच होते जसे आज आहेत। फार दिखावा नाही, जे आहे ते स्पष्ट आहे। काम करून देण्याची जबाबदारी आपण घेतोय, त्यामुळं ज्या ज्या मुलांचं स्वप्न आहे 120, 110, आता माझ्याकडे 109 मार्काचं पण ॲडमिशन मी घेऊन ठेवलेलं आहे। त्यांनी माझ्याकडे पैसे पण भरलेत आणि त्यांना मी सांगितलं की तुमचं ॲडमिशन मी कर्नाटकात करून देईन। आता 109 मार्काचं ॲडमिशन मी घेऊन ठेवलं आहे आणि त्यांना मी सांगितलं आहे की तुमचं ॲडमिशन 100% खात्रीनं होणार। का? क्वालिफाईंग क्रायटेरिया साधारण 104पर्यंत खाली येणार आहे ओपन कॅटेगरीच्या संदर्भाने मी सांगतो, आणि बाहेर जात असताना ओपनचेच मार्क लागतात। फक्त आता जसं महाराष्ट्रात 3 राऊंड झाले AIQ कोट्याचे, AIQ 15% कोटा, प्रायव्हेट BMS BHMSचा कोटा, तसे अदर स्टेटमध्ये पण असतात। तर त्यामध्ये आता MP चा 3रा राऊंड ऑलरेडी झाला, UPचा मात्र एक बाकी आहे। सो ज्या ज्या मुलांचं 120+ मार्क्स आहेत, 113+ मार्क्स आहेत, जो की OBC SC STचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे, तर 113+ मार्कवाल्यांचं सुद्धा आपण लगेचच या प्रक्रियेत जो आहे तो सहभाग घेऊन ॲडमिशन मार्गी लावू शकतो। जे मुलं ओपन कॅटेगरीत बिलॉंग करतात, ज्यांचे 110+ मार्क्स आहेत, असे मुलंसुद्धा माझ्याकडे एनरोल करू शकतात। खात्री बाळगा, तुमचं ॲडमिशन करून घेण्याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि तुमचं ॲडमिशन आम्ही मार्गी लावून देऊ। सो जे जे इच्छुक असतील त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा। ऑफिसचा ॲड्रेस या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, माझे मोबाईल नंबर देतो, 2-3 नंबर देतो, कारण बऱ्याचदा काय होतं की कधी कधी कॉल रिसिव्ह नाही झाला तर पालकाची तारांबळ होऊ नये, त्यामुळे डिटेल ॲड्रेससुद्धा तुम्हाला देतो आणि मोबाईल नंबर देतो। जे जे इच्छुक असतील त्यांनी डायरेक्टली ऑफिसला व्हिजिट करा, प्रक्रिया समजून घ्या आणि निर्णय करा। आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे, कारण महाराष्ट्रामध्ये AIQचे 3 राऊंड झालेत, स्टेट कोट्याचे 3 राऊंड झालेले आहेत, कट ऑफ अजून बी 300+ आहे। आता तिथं 240वाल्याला ॲडमिशन मिळणार आहे का? तर नाही मिळणार। 200वाल्याला ॲडमिशन मिळेल का? तर नाही मिळणार। 150वाल्याला मिळणार का? तर नाही मिळणार। आणि महाराष्ट्राचं मॅनेजमेंटचं बजेट सर्वसामान्य पालकाच्या आवाक्या बाहेर आहे। प्रत्येक पालक 6 लाख प्रतिवर्ष, 4.5 वर्षाचे 27 लाख, प्लस हॉस्टेल मेसचे 1 लाख रुपये आणि 5 लाख रुपये, ते 30-32 लाख रुपये सर्वसामान्य पालक भरू शकत नाही, पण 10-11 लाख रुपये, 12 लाख रुपये भरू शकतो, जे की UPमधलं बजेट आहे। 16-17 लाख रुपये कर्नाटकात भरू शकतो, MP मध्ये 17 ते 18 लाख रुपये भरू शकतो। सो या 3 राज्यापैकी कुठेही तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर त्याची जबाबदारी आम्ही घेऊ। जे जे इच्छुक असतील त्या विद्यार्थ्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करा, मी प्रत्यक्ष तुम्हाला भेटेल, सर्व माहिती देईल, मग तुम्ही निर्णय करा। येत असताना सगळे डॉक्युमेंट सोबत आणा आणि फीसच्या तयारीनंच या। करायचं असेल तर नुसती चौकशी करायला येऊ नका, तयारीनं या, तुम्ही निर्णय करा, तुमचं ॲडमिशन आम्ही करून देऊ, हा शब्द या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।